मंगळवार दिनांक 28 मे 2024 बेटर कॉल सोल ही सिरीज बघितली, इंग्लिश सिरीज. सोल हा एक कॅरेक्टर होता सिरीज मधला, ड्रगच्या सिरीज मधला, आणि तो वकील होता त्याच्यामध्ये. आणि तेव्हाही तो असा थोडासा कॉमेडी प्लस सिन्सिअर प्लस असा कॅरेक्टर होता. आणि याच्यातही त्याचा कॅरेक्टर तसंच दाखवलंय. पण ब्रेकिंग बॅड या सिरीजमध्ये जे ड्रग आणि त्या केमिस्ट्री प्रोफेसर बरोबर जे काही लोक इन्व्हॉल्व्ह असतात त्याच्यात हा पण असतो, सोल पण असतो. तर तो तिथपर्यंत पोचायच्या आधी म्हणजे त्याचं बॅक पास्ट दाखवलाय की कसा होता तो आधी आणि कसं कसं त्याचं लाईफ उलगडत गेलं. सुरुवात मात्र फ्युचर पासून केली आहे की आता तो कसा आहे, आणि मग हळूहळू मागचं दाखवलं आणि मग हळू तिथपर्यंत तो म्हणजे ते मॅथलियन बनवण्याच्या याच्यापर्यंत त्या प्रोफेसरपर्यंत कसं पोचतं किंवा कशी त्यांची रिलेशन. आणि सगळे ब्रेकिंग बॅड मधलेच कॅरेक्टर्स आहेत. तर थोडक्यात असं दाखवलं की जेव्हा फ्युचर म्हणजे जेव्हा आत्ता आहे तो म्हातारा, थोडासा म्हणजे म्हातारा म्हणजे एजेड 60 वगैरे वर्षाचा, आणि आता रिलॅक्स करतोय, छान मोठं घर आणि एकदम निवांत असं. पण सुरुवातीला तो एक म्हणजे असा काय म्हणायचं, चोरुचक्का नाही म्हणणार, पण लोकांना फसवणारा, आपल्या मित्रा बरोबर. आणि त्याला त्याच्यात मजा पण यायची, म्हणजे पैसे तर पाहिजेच असायचे, पण ऍट द सेम टाइम तो एन्जॉय पण करायचा लोकांना फसवण्याचा. तर असा जो एक त्याचा मित्र असतो जो त्याची हीच कामं असतात म्हणजे लोकांना फसवायची ही. तर ते लोक काय करायचे, दोघं मिळून सोल आणि त्याचा मित्र, की एका गल्लीत जिथून लोक म्हणजे रात्रीच्या वेळेस फार क्वचित जातात पण जातात, अशा ठिकाणी खिशातलं पाकिट तो रस्त्यावर पाडायचा, त्याच्यात थोडेसे पैसे म्हणजे त्याची लालच अशी, आणि हातात खूप लाखोंची हजारोंची घडीचं डुप्लिकेट घालून त्याचा मित्र असा बेहोश झाल्यासारखा रस्त्यात पडायचा. आणि मग हा सोल कोणाला तरी असंच गाठायचा, बारमध्ये म्हणा किंवा कुठे रस्त्यावर गप्पा मारत मारत असं खूप फ्रेंडली झाल्यासारखा, आणि मग मुद्दामून त्या गल्लीतनं आणायचं त्याला. आणि मग आल्याला ते पाकिट दिसणार, मग तो मित्र म्हणणार, अरे हे कसलं पाकिट आहे, अरे पैसे इतके याच्यात, अरे हा कोण माणूस पडलाय, याचंच पाकिट असेल, चला आपण चेक करूया. मग आपण हे पैसे अर्धे अर्धे वाटायचे का. मग सोल ऍक्टिंग करणार की घड्याळ त्याच्या हातातलं किती कॉस्टली आहे, अरे बापरे मी घड्याळ घेतो. मग तो मित्राला असं वाटेल की अरे हा पैसे नको म्हणतो, घड्याळ म्हणजे हे घड्याळच खूप महाग असणार. तर मग तो ठीक आहे, तू पाकिटातले सगळे पैसे ठेव आणि वाटलं तर मी अजून देतो तुला पैसे, आणि हे घड्याळ मला दे. म्हणजे असं करून जवळपास दुपटीने ते लोक त्याच्याकडनं वसूल, म्हणजे त्या दुसऱ्या माणसाकडनं वसूल करायचे. आणि इकडे हा तोपर्यंत मेल्याची ऍक्टिंग करून पडून राहायचा. तर असं हे लोकांचं म्हणजे चाललं असतं. आणि जेव्हा की सोलचा मोठा भाऊ चक हा मोठा लॉयर असतो आणि वेल टू डू असतो, तर तो सारखा याच्या मागे लागलेला असतो की बा तू नीट व्यवस्थित शिक, नीट अभ्यास कर. पण ह्याचं काही म्हणजे असं अभ्यासात फारसं मन लागत नसते. आणि एकदा दोनदा त्यांनी अटेम्प्ट केले पण असतात, पण तो म्हणजे सक्सेसफुल नाही होत. पण नंतर त्याला थोडीशी अशी उपरती होते, त्याला असं वाटतं अरे हे इतकं लाईफ आपण, आणि काय त्याच्यात मान नाही, हे नाही, पुन्हा पोलिसांची भीती सारखी, जेलमध्ये आपण जातो, आपला भाऊ आपल्याला सोडवतो, हे बरोबर नाही. तर आपण काहीतरी चांगलं करायला पाहिजे म्हणून तो मनावर घेतो आणि भावाकडेच. आणि भावाला त्याच्या त्या चकला एलर्जी असते, म्हणजे ऍक्च्युली तो सायकोलॉजिकल प्रॉब्लेम असतो, पण त्याला असं वाटत असतं की त्याला इलेक्ट्रॉनिक गॅजेट्सची एलर्जी आहे आणि उन्हाची, युव्ही लाईट. त्याच्यामुळे तो घरातच सगळं अंधार करून बसलेला असतो. मग घरातून बाहेर जायचं, त्याला काही वस्तू लागल्या तर आणायच्या, त्या सगळ्या कामाकरता मग हा सोल त्याच्याबरोबर राहत असतो आणि त्याचं सगळं काम करत असतो, म्हणजे नोकरासारखाच राबवत असतो त्याच्या घरी. पण मग तेच करताना त्याला
तो शिकत पण जातो. हळूहळू हळूहळू तो अभ्यास करत जातो, लॉच्या परीक्षा पण देत जातो, कारण हा भाऊ लॉच्या फॉर्म मध्येच असतो. आता भाऊ ज्या लॉच्या मोठ्या फॉर्म मध्ये HHM म्हणून फॉर्म असते तिथे असतो, आता या कारणामुळे तो घरीच बसून काम करत असतो. पण तो इतका हुशार आणि एलिजिबल असतो की कंपनी सोडत पण नसते त्याला, त्याचे आपले घेत असते. पण आता सध्या तो टेम्पररीली सुट्टीवर घरी असतो. आता तो जो त्या HHM कंपनीचा जो बॉस असतो त्याची आणि सोलची काय खुन्नस असते काय माहिती. कुठलंही जॉब म्हणा, काम म्हणा, काही ऑफर त्यांनी घेऊन गेला HHM की तर तिथला बॉस त्याला पळवून लावत असतो, किंवा फक्त त्याचे काम केलेलं घ्यायचं आणि बाकी तू इथे येऊ नको, तू याच्यात इन्व्हॉल्व्ह होऊ नको, आम्हाला तुझं क्रेडिट नकोय किंवा तुझं कॉन्ट्रीब्युशन नकोय. आणि त्याच बॉसची तिथे जी असिस्टंट असते ती याची फ्रेंड असते सोलची, त्याच्यामुळे ती थोड्याशा टिप्स त्याला देत असते की काय चाललंय, कुठलं हे आलंय, काय आलंय. अशा याच्यातच सोल तसा खूप सॉफ्ट हार्टेड असतो, काइंड हार्टेड असतो, लोकांना मदत करायची पण त्याची म्हणजे हे असते. तर मग तो म्हणजे हे साईड बाय साईड म्हणजे घरी चकला मदत करणं, शिवाय अभ्यास पण करणं, लॉच्या फॉर्म मध्ये छोट्या मोठ्या केसेस पण तो घेत असतो लोकांच्या. आणि म्हाताऱ्या ओल्ड एज होम एक असतं सनब्राईट म्हणून, तर तिथे पण तो काम करत असतो, म्हणजे तिथल्या ओल्ड एज पीपलला एंटरटेन करणं किंवा त्यांच्या गरजा जाणून घेणं वगैरे असं काम करत असतो. किंवा त्यांना आता समजा कोणाला आपली बिल बनवायची आहे किंवा त्यांना काही हवंय, तर ते सगळे तो कामं म्हणजे लिगली जी काही कामं असतात ती सगळे करून देत असतो. तर अशा ह्याच्यातच तो त्यांना गेम्स खेळवतो, एंटरटेन करत असतो थोडक्यात. तर अशी मग खूप क्लोज आलेले असतात लोक सगळे त्याला आपल्या घरातल्यासारखा, आणि त्याला पण खूप त्यांचा लळा लागलेला असतो. तर अशा ह्याच्यातच एक बाई त्याला म्हणजे सगळं लिगल हे करायला लावते, आपले बिल वगैरे. तर त्या ह्याच्याकरता तो काही कागदपत्र बघतो त्यासाठी. तर तो म्हणे तुम्हाला तर पेन्शन मिळते, इकडचे पैसे येतात, तिकडचे पैसे येतात, मग इतके कमी पैसे कसे काय तुमच्या अकाउंटमध्ये. तर म्हणे हे आमचं आता हे जे ओल्ड एज होमचे आमचे जे केअरटेकर आहेत तर तेच आम्हाला सगळं आणून देतात, सामान वगैरे, आणि हे तर त्याचे बिल्स येतात, मग ते सगळे कट करून ते आम्हाला पैसे देतात. मग हा बारकाईने नीट बघतो, तो बारीक 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 अक्षरात ज्या गोष्टींच्या लागलेल्या असतात त्याच्या दुप्पट तिप्पट किमतीने त्या लिहिलेल्या असतात. म्हणून तो एका एम्प्लॉईला जर एवढं लुटतात तर सगळ्यांना मिळून किती लूट असतात. मग तो घरी येऊन चकला ते सांगतो, आणि मग चक म्हणतो अरे हो खरंच की ह्याची तर चांगली केस बनू शकते. आणि मग ते लोक त्या कंपनीच्या अगेन्स्ट दावा ठोकतात. पण चकनी त्याला तेच सांगितलं असतं की आपल्याला ही मोठी कंपनी आहे, नावाजलेली आहे, आणि आपल्याला असंच नाही करता येणार, त्यांच्यावर दावा ठोकता येणार. त्याच्यामुळे तू प्रॉपर सगळ्या आपल्याला एव्हिडन्सेस लागतील, सबूत लागतील. तर हा बिचारा त्या कचऱ्याच्या बास्केट्स मध्ये जाऊन इकडे जाऊन तिकडे म्हणजे खूप मेहनत घेऊन हा सगळं कलेक्ट करतो आणि आणून देतो. चक पण त्याला त्याच्यात मदत करतो. आणि ते करत असताना त्याला जाणवतं की चकला सायकोलॉजिकल प्रॉब्लेम आहे, कारण तो असंच कारमधून राहिलेलं त्याचं त्या दिवशी तो खोके घेऊन येतो, फाईल्स घेऊन येतो, आणि एका रात्री तो त्याच्या मोबाईलवरून फोन पण केलेला असतो त्यांनी, आणि तो नंबर मिटवून टाकला असतो. तर हे नंतर त्याला कळतं सोलला. तर मग तो त्याला म्हणतो की चल तुला काही नाही, हा तुझा सायकोलॉजी, चल आपण थोड्या वेळ उन्हात बसू. मग असं हळूहळू तो थोडस ओव्हरकम करत राहतो. तर मग कामाचा आवाका जेव्हा वाढतो आणि बघतात की अरे हे आपल्या एकट्याचं काम नाही, तर मग हा चकच सजेस्ट करतो की जो HHM चा बॉस आहे आपण त्याला जाऊन भेटू, त्यांना आपण हे हँडओव्हर करू काम, आणि मग तू त्यांच्याबरोबर म्हटलं तर काम पण कर. तर हा आधी नाही म्हणतो आपण करू शकतो, पण नंतर मग त्याला जाणवतो की नाही खूप मोठं काम आहे, म्हणून तो HHM मध्ये हे दोघेही जातात. तिथे त्यांची मीटिंग होते. तर त्याच्यात असं ठरतं की सगळंच काम HHM करणार, आणि त्याच्या बदल्यात जो काही प्रॉफिट होईल तो त्याचा 20% प्रॉफिट, म्हणजे ह्याने काहीच करायचं नाही, आता मेहनत घ्यायची नाही, 20% त्याला मिळणार, आणि आता त्यांनी जे काही काम केलंय त्याचा मोबदला पण त्याला बऱ्यापैकी देणार असतो. तर हा म्हणतो मी का नाही काम करायचं असं. मग त्याला त्याच्या फ्रेंडकडनं आणि इकडनं तिकडनं कळतं
की चकच होता इतके दिवस की जो आडकाठी करायचा. म्हणजे त्याला वाटत नव्हतं की आपल्या भावानी या फॉर्म मध्ये यावं किंवा करावं, आपल्या मध्ये मध्ये करावं किंवा आपल्या कॉम्पिटिशन. हा हे करत असताना लॉचं हे पासही होतो, चांगल्या कॉलेजमधून दाखवतो आपल्या भावाला, तर तो भाऊ ऍप्रिशिएट सगळं करतो आधी. पण मग नंतर जेव्हा तो त्याला बोलून दाखवतो की मला कळलंय की तूच आहेस की ज्याला मी नको होतो HHM मध्ये वगैरे, तर मग तो खूप खिल्ली उडवतो त्याची. हो, कुठल्या कॉलेजमधून तू पास झालाय, कोणी विचारतंय का, बघू बघू तू काय करतोय वगैरे असं करून. पण मग शेवटी मग त्यालाही ते हे होत नाही, सहन होत नाही, तर तो बाहेर पडतो मग. आणि पण त्याला काळजी असतेच त्याचा भाऊ म्हणून. मग तो तिथल्याच HHMच्या बॉसला सांगतो की तू थोडीशी काळजी घे माझ्या भावाची, त्याला काय लागेल नाही लागेल ते आणून देत जा, कारण आता मी त्याच्याबरोबर राहणार नाहीये, माझं आता तोंडाने, पण मला त्याची काळजी आहेच. आणि मग तो बाहेर पडतो. आणि मग असं हे सगळं भेटतात आणि लोक होतात. तर त्या याच्यामध्ये जे जे लोक असतात त्याला, तर ते मदत करतच असतात. आणि पैशा आणि मग जेव्हा ब्रेकिंग बॅडच्या याच्यातला तो लॉयर बनतो आणि सगळ्या इलिगल लोकांकडून त्याला भरपूर पैसे कमावतो, आणि मग शेवटी त्या मेथिलमिनच्या याच्यात तर ते लोकांना करोडच मिळाले असतात. तर त्याच्यातला एक जण ह्याला आपल्या टोलच्या याच्यावर काम करत असतो. तर तो म्हणतो तू काय केलं पैशांचं, तर तो म्हणे जेवढे पाहिजे होते तेवढे मी यूज केले, बाकीचे वाटून टाकले. म्हणजे तर तो म्हणे मला पण आता असं वाटतंय की जास्त सीध बनवून उपयोगाचं नाहीये, कारण हा म्हणजे हे जग काही सरळ लोकांचं नाहीये, त्याच्यामुळे वाकड्यांशी वाकडच आणि धूर्तच राहिलं पाहिजे. असा करून हा पूर्ण सीझन 10 एपिसोडचा संपवलाय. म्हणजे त्याचं सगळं आधी मागचं आयुष्य आणि मग आतापर्यंत मिळालेलं, मग कसे पैसे मिळाले आणि कसा मग तो मोठा झाला हे दाखवलेलं आहे. त्याच्यात बऱ्याच गोष्टी आहे मागच्या याच्यातल्या, त्याला जे वाटत असतं की कोणी कोणाला मारलं, कोणी, म्हणजे बऱ्याच गोष्टी त्याच्या त्या क्लिअर होतात. मस्त आहे एपिसोड आणि छान आहे. सोलचं तर काम एकदम नॅचरल आणि एकदम छान आहे, मस्त आहे. आता बाकीचे अजून म्हणे 4-5 सीझन्स आहेत, बघूया काय होतं.